So lesson number 25, magic clue. So shall I start? येस. ओके. सो मॅजिक क्लू आता तुम्हाला काल तसं प्राजक्ता मॅमनी नियर अबाउट 95% पूर्ण एक्सप्लेन केलंय. पण जस्ट बिकॉज ऑफ आर लिटल बिट चॅलेंज तो थोडासा डिस्कनेक्ट होत होता. तर पुन्हा एकदा शॉर्टली आम्ही हा लेसन एक्सप्लेन करतो आहे. सो आता या चित्रामध्ये जे दिसत आहे ते आहे एका मूवीचं चित्र दिसत आहे, बरोबर आहे. जसं मूवी आपण सुरू व्हायच्या आधी सगळं ते टेक 1 2 3 शॉट असं जे सीन साठी करतात, तसंच आपल्याही आयुष्यामध्ये आता आपल्या जीवनाची जी फिल्म आहे ती कशी बनली आणि ते आपल्याला ऍक्शन मध्ये राहायचंय. आता आपण ऍक्शन मध्ये राहून कसं आपले स्वप्न पूर्ण करू, त्यासाठी आपल्याला हा लेसन आहे आणि आपल्याला अलर्ट राहायचंय. 25वा दिवस थोडं कमी कर. जादूचे संकेत. आयुष्य म्हणजे खेळ. हा खेळ खेळणं आवश्यक आहे, कारण मगच आपल्या भोवतीची जादू नव्याने आपल्याला लक्षात येते. फ्लोरा कोलाओ, जन्म 1954, लेखक आणि उपचार पद्धती तज्ञ. येस. आजचा हा जो दिवस आहे ना, हा आपल्याला खूप अलर्ट राहून खेळायचा आहे. अलर्ट इन द सेन्स, कोण आता आपल्याला काय म्हणत आहे मॅडम, किंवा काय सांगत आहे, किंवा आपण काय वाचणार आहोत, एक एक शब्दावर तुम्हाला व्यवस्थित या लेसन मध्ये लक्ष द्यायचं आहे. हा लेसन जो आहे हा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण ऍक्शन मध्ये राहणार, जेव्हा अलर्ट राहणार, जेव्हा आपण आपले डोळे उघडे ठेवणार आणि त्यावर राहू, तेव्हा आपल्याला ही जादूचे चमत्कार दिसायला लागेल. आज आपण सगळेजण वर्तमान काळात जर जगू तरच आपलं म्हणजे आपण ते क्लू शोधू शकू. ओके. आणि आज वर्तमान काळात जगायचे आणि हे जर तुम्ही मिस केलं सपोज, तर तुम्ही ते तुम्हाला जे दिलेले परमिशन आणि जे दिलेले क्लू आहे ते तुम्ही पकडू शकणार नाहीत. आणि अ, आपण आता सेशन मध्ये आहोत, खूप लोक आहेत सेशन मध्ये, सगळेजण आहे आपल्या आपल्या प्रॅक्टिस सगळे करून राहिले आहेत. त्याच्यानंतर काही असं आहे की प्रॅक्टिस करतात, काही थोडीशी सोडून देतात. तर आज आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किती गेम खेळला पाहिजे, किती प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जर सपोज एखाद्या वेळेस नाही काही झालं तर मग ते गेम सोडून न देता पुन्हा कसं आपण त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हायचं आहे ते आपण आता शिकणार आहोत. आपलं आयुष्य जो आहे खेळ आहे आणि हा खेळणं आवश्यक आहे. लाईफ इज प्लेफुल, ती खेळायची आहे आपल्याला. असं नाही की आपण आपल्या परिस्थितीचे गुलाम होऊ. ठीक आहे, परिस्थिती आहे, परिस्थितीच्याच हातात आपलं रिमोट द्यायचं नाही आहे. आपल्याला गेम मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट करायचं आहे. जसा प्लेअर असतो तो आपला ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट दाखवतो आणि काही लोक जे असतात ते बघतात, काही कमेंट्स करतात. आपल्याला ते कमेंट्स करणारं नाही, अरे हे असं खेळायला पाहिजे होतं, तसं खेळायला पाहिजे होतं, तसं नाही. आपल्याला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन द्यायचं आहे. आपल्याला आपला गेम खेळायचा आहे. आपला गेम खेळायचा आहे म्हणजे मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तसं सराव करायचा आहे. आपल्याला नेहमी नेहमी प्रॅक्टिस करायची आहे आणि प्लेफुल राहायचं आहे. आपल्याला परमेश्वराने राजासारखं जगायला पाठवलेलं आहे. आपल्याला सैनिक नाही बनायचं आहे. राजासारखा हुकूम, युनिवर्स आपल्यासाठी एक मोठं जीन आहे. तो फक्त म्हणतो तुला काय पाहिजे माझ्या मालका, असं विचारतो तो, मालिक आपको क्या चाहिए. आपल्याला ते फक्त सांगायचं आहे ते. तर आपल्याला अलर्ट राहून गेम खेळायचा आहे. आणि जे लोक अलर्ट राहणार नाही, ते पकडू शकणार नाही, ते कधीच या गेम त्यांना कधीच क्लू सापडणारच नाही. ते शोधतच राहतील, हा क्लू आहे का, तो क्लू आहे का. मग अलर्ट राहून आपल्याला आपले क्लू शोधायचे आहे. आपल्याला ग्रेटफुल राहायचं आहे. आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ग्रेटफुल राहायचं आहे. वर्तमान काळामध्ये ग्रेटफुल राहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्रेटफुल राहाल तेव्हा तुम्हाला तुमचे ते क्लू सापडत जाईल. सो आजच्या या लेसन मध्ये लाईफ इज अ गेम आणि हा खेळायचा आहे आणि प्लेफुलनेसने खेळायचा आहे, अगदी एनर्जेटिक होऊन खेळायचं आहे. पुढे. जादूचा संकेत ही आजची कृती. माझी हे कावडूची कृती आहे, कारण यामध्ये जो खेळ तुम्ही खेळता तो आपल्या या विश्वाबरोबर खेळता आणि तो खेळताना खूप मजा येते. पुढे वाच. ओके.
कल्पना करा की हे विश्व तुमच्याशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे, तुमची काळजी घेत आहे आणि जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. हो, पण विश्व काही उठून तुमच्याकडे चालत येऊ शकत नाही आणि हे घे, तुला पाहिजे ते असं म्हणू शकत नाही. पण हे विश्व आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून काही संकेत आणि सूचना देते. ते जर तुम्ही ओळखले तर तुमची स्वप्न पूर्ण व्हायला त्यांची मदत होते. तुमची स्वप्न जर दृष्टीपथात आणायची असतील तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे, याची विश्वाला जाणीव आहे. म्हणूनच ते या काही खेळात काही वैयक्तिक सूचना देऊन तुम्हाला कृतज्ञ राहण्याची आठवण करून देते. हा, जादूचा संकेत ही जी याची कृती आहे ना, ही खरंच खूप आहे. आणि जशी रोंडाबनला आवडते तशीच मला ही आवडते, प्राजक्तालाही आवडते. कारण हा खेळ खेळता सगळ्यांना खूप मजा येते युनिवर्स सोबत खेळतो तेव्हा. जसं एखाद्या खिलाडीला जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याला मजा येते. त्याला हार जीत याच्यावर त्याचं फोकस नसतं. मला खेळायचं आहे, मला आनंद घ्यायचा आहे, मला मजा आली पाहिजे. आनंद हा जो आहे ना, हा म्हणजे हा जो आनंद आहे, जिथे सगळ्यात वरचं हे आहे ही स्टेट. जर तुम्ही बघितली असेल, तुमचा जो फिलिंग चार्ट बघितला असेल, तर त्याच्यामध्ये आनंद जो सगळ्यात वरती आहे, ज्याचा कुठलं म्हणजे आनंदाला असं काही अपोजिट नाही आहे, जिथे आपण परमानंद मिळवणार आहे. हा खेळ खेळताना आपल्याला आनंद मिळणार आहे आणि आपल्याला आनंदच जगायचा आहे. आणि आपण जेव्हा या विश्वासोबत आपल्याला या विश्वाला आपला आपण मित्र बनवतो ना, ऍक्च्युली तो मित्र आहे आपला. तो आपला मित्र आहे. तो सारखा आपल्याला सांगतो की तुला काय पाहिजे. तो मित्राच्या नात्याने आपल्यासोबत वागत असतो. तो आपली काळजी घेतो. आपल्याला काय नको हवं ते बघतो आहे. पण आज जर विश्व जर म्हटलं चालून यायला पाहिजे, सपोज आता एखादी काली माताला कोणी मानतात किंवा दुर्गा मातेला मानतात किंवा शिवजीला मानतात, आणि समजा जर ती काली माता किंवा शिवजी आले समोर आणि बोल तुझी क्या चाहिए, तर तो आपण खरं म्हणजे तेवढं हे नाही करू शकणार. तेवढी कुवतही नाही. आणि विशेष म्हणजे आपण तिथेच बेशुद्ध होऊन जाऊ त्यांना बघून. मग विश्व आपल्या जवळ येऊन असं म्हणू शकत नाही ना. कारण की आपल्याला जी गोष्ट हवी असते, जो व्यक्ती आपल्या जवळ येतो, आपल्या हार्टबीट शांत होतं ना, आपलं एकदम हक्काबक्का होतं ना. तसंच जर विश्वातला कुठलाही देव जर तुम्ही मानता, तो तुमच्या समोर आला, तर तुम्हाला समजणारच नाही काय पाहिजे. तुम्ही ततपपा करत राहाल. सो आपल्याला विश्व उठून आपल्याकडे चालू येऊ शकत नाही, म्हणून तो आपल्या जवळ अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दाखवत असतो. हे तुला पाहिजे होतं ना, हे तुला पाहिजे होतं ना. हे विश्व आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. आणि तो आपल्याला सारखा सूचना देत असतो. पण आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, आपल्याला अलर्ट राहायचं आहे. आणि स्वप्न पूर्ण व्हायसाठी मग त्याची आपल्याला मदत होते. स्वप्न आपल्या दृष्टीपथात आणायची आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे. जर तुमची स्वप्न आहेत, तुमची स्वप्न आहे मला कार पाहिजे, तुमची स्वप्न आहे मला घर पाहिजे, तुमची स्वप्न आहे मला पैसा पाहिजे. पण हे सगळं तुम्हाला पाहिजे का आहे? खरंच ते तुम्हाला आवश्यक आहे का? आणि जेव्हा तुम्हाला माहित आहे की हा मला पाहिजे, कारण मला असं असं तिथे मी आनंद मला वाटतो, तर मग ती तुम्हाला विश्व दाखवेल आणि तुम्हाला त्याची जाणीव होईल. आणि हा खेळत 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 तुम्हाला तो जो आहे तुम्हाला सूचना देत राहील. म्हणून तो खेळामध्ये वैयक्तिक सूचना देतो आणि तुम्हाला म्हणतो की अरे तू कृतज्ञ राहा. कृतज्ञ राहायची आठवण करून देतो. पुढे. दिवसभरात तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक लोकांच्या परिस्थितीच्या आणि प्रसंगाच्या माध्यमातून हे विश्व तुम्हाला जादूच्या सूचना देऊन कृतज्ञ राहायला सांगते. हे घडतं असं. तुम्ही जर वाहिकेच्या भोंग्याचा आवाज ऐकला तर हे विश्व तुम्हाला परिपूर्ण आरोग्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत देते. तुम्ही जर पोलिसांची गाडी बघितली तर तुम्हाला सुरक्षितता आणि निर्भयतेबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत मिळतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला वृत्तपत्र वाचताना बघता तेव्हा तुम्हाला त्यातून महत्वाच्या बातमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत मिळतो. दिवसभरामध्ये आपल्या भोवताली लोकांच्या परिस्थितीमध्ये प्रसंगाच्या म्हणजे एक एक वेगवेगळ्या माध्यमातून तो आपल्याला दाखवत असतो. सपोज कुणाला जर छान रिलेशनशिप हवं आहे किंवा कुणाला बाळ हवं आहे, तर तो तसं दाखवेल. कुणाच्या लग्नासाठी जर असेल तर तो त्याला लग्नाचे समारंभाचे तुमच्या मंगल कार्यालयामध्ये कुठे सनई वाजत आहे किंवा कुठेतरी पत्रिका दिसते किंवा एखादा त्याच्यासमोर युट्यूबवर काहीतरी येऊ शकतं. हे असे छोटे 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 संकेत तो एकेका माध्यमातून आपल्याला देत असतो आणि तो आपल्याला जादूच्या सूचना देऊन कृतज्ञ राहायला सांगतो.
तुम्ही जर एखाद्या अँब्युलन्सचा जर आवाज ऐकला, तर हे विश्व तुम्हाला तुम्हाला दिलेलं तुमचं तुमचं जे शरीर आहे ते आज तंदुरुस्त आहे. तुम्ही चालता, बोलता, हसता, खेळता, म्हणजे तुम्हाला हे माझ्याजवळ जे आहे मला त्यासाठी कृतज्ञ राहायचं आहे याचा संकेत देतो. पोलिसाची गाडी जर बघितली तर येस, ही पोलीस आहेत म्हणून मी आज सुरक्षित आहे. मी जर आज रस्त्यावर इतका रात्रीचा फिरू शकतो, कुठेही माझं जर म्हणजे आपण सुरक्षित आहोत, तर हे कुणामुळे आहोत? आज आपला देश सुरक्षित आहे आपल्या सैनिकांमुळे आहे. मग हे पोलिसांची गाडी दिसली किंवा आर्मीवाल्यांची गाडी दिसली तर तेव्हा आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे की येस, मी आज खूप कृतज्ञ आहे या लोकांसाठी. हा तो एक जादूचा संकेत असतो की तुम्हाला आपल्याला आठवण करून देतो, कारण का आपल्याला आठवण नाही राहत की आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. सो आपल्याला आठवण करून देण्यासाठी तो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी दाखवत असतो. सुरक्षितता, निर्भयतेबद्दल कृतज्ञ राहण्याचा हा संकेत तो देतो. आणि एखादा जर तुम्हाला न्यूजपेपर दिसला, कोणी वाचताना न्यूजपेपर दिसत असेल, तर तुम्हाला हे क्लू मिळतो की तुम्हाला महत्वाच्या बातमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. तो एक जादूचा संकेत असतो की येस, मला महत्वाची बातमी मिळण्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मला या वर्तमानपत्राद्वारे किंवा कुठल्या एखाद्या प्लॅटफॉर्म, मोठा मास कम्युनिकेशन, याच्यामुळे मला खूप काही माहीत पडतं पुढे. तुम्ही जेव्हा अगदी योग्य वजन असलेली व्यक्ती बघता, तेव्हा स्वतःच्याही वजनात बदल करावासा तुम्हाला वाटतो. हा जो तुमचं वजन योग्य राखण्याबाबत दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून या विश्वाने जादूचा संकेत दिला आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तुम्ही जेव्हा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले जोडपं पाहता, तेव्हा तुम्हाला आपल्यासाठी असा परिपूर्ण जोडीदार मिळायला हवा असे वाटते. हे जोडपे तुम्हाला जादूची सूचना देऊन योग्य जोडीदार निवडायची प्रेरणा देतं. त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. जेव्हा तुम्ही लहान बाळं बघता, तेव्हा आपल्यालाही असं कुटुंब हवं असं तुम्हाला वाटायला लागतं, किंवा मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेजवळून किंवा एटीएम जवळून जाता, तेव्हा तो जादूचा संकेत असतो, कारण त्यामुळे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे याची तुम्हाला जाणीव होते. तेव्हा त्या पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात येता, तेव्हा तुम्हाला घर आहे या भावनेने बरं वाटतं. तेव्हा त्या घराने दिलेल्या जादूच्या संकेताबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कधी कधी शेजारी राहणारी व्यक्ती तुम्हाला कॉफी प्यायला बोलवते, किंवा शेजारी रस्त्यात दिसले तर तुम्ही त्यांच्याकडे बघून हात हलवता, ओळखीचं हसता. तेव्हा शेजारी राहणारे हे जादूचा संकेत मानून तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी, कार, मोटारसायकल, बूट, संगणक अशा तुमच्या भौतिक सुखांच्या यादीकडे जर तुम्ही नजर टाकलीत, तर त्यातून अर्थातच विश्वाने जादूची अशी सूचना केलेली असते की या इच्छांबद्दल तुम्ही आत्ताच कृतज्ञता व्यक्त करा. आता हे जादूचे संकेत जे आपल्याला मिळत आहेत, तर आता कुणाचं स्वप्न आहे की मला वजन कमी करायचं आहे, कुणाचं आहे की मला बाळ हवं आहे. आणि बाळ हवं आहे. आता काही काही लोक असे असतात की जेव्हा त्यांना लग्न झालं सपोज, तर त्यांना जर कोणी म्हटलं म्हणजे किंवा काही कोणी विचारत असतात की चला बच्चे का प्लॅन आहे या कसं तुमचं प्लॅन आहे, तर तेव्हा ते नाही नाही आता मला नको आहे. किंवा एखादी मुलगी असते जेव्हा ती लग्नासाठी तयार होत असते, म्हणजे तिचा आता झालाय, एज झालाय, तिला लग्नासाठी जर कोणी म्हटलं तर नाही मला आता लग्न नाही करायचं. म्हणजे येणाऱ्या गोष्टींना ते एक कुठेतरी स्टॉप करतात. आणि मग ती गोष्ट त्यांच्याच आयुष्यामध्ये, म्हणजे आजचा जो हा लेसन आहे ऍक्च्युली, यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला काय हवं हे जर तुम्हाला माहित आहे आणि ते जर तुम्हाला मिळवायचं आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल स्वप्न बघावे लागेल. आणि तुम्ही जर त्या गोष्टींना, आणि जे काही परिस्थिती, समजा आज जर कुणाचं लग्न होत नसेल, आज कुणाला बाळ होत नसेल, आज कुणाला शेजार चांगला नसेल, आज कुणाचं जिथे कुठे काही कमी आहे, ते सगळं स्वतःहून तुम्ही क्रिएट केलेलं आहे. कधी ना कधी, कुठे ना कुठे तुम्ही त्यांना ते जे एक तर तुम्ही निगेटिव्हिटी दिलेली आहे. मग आज आता आपल्याला हा लेसन जो शिकवणार आहे की तुम्हाला ते बदलवायचं आहे, तुम्हाला कृतज्ञता राहायचं आहे. आज जर तुमचा शेजार चांगला नसेल, आज जर तुमच्याजवळ बाळ नसेल, आज जर तुमचं लग्न होत नसेल, तर मला आता काय करायचंय? मला कुठे बाहेर कोणी दिसलं की येस त्याच्याकडे बाळ आहे, वाव किती छान, मग मी त्या बाळाच्या साठी खुश होईल.
तसं तुम्हाला कुणाचं वजन, आता मला माझं वजन कमी करायचं, तर मला कुठली जर एकदम छान परफेक्ट वेटवाली जर बाई दिसेल, तर मी स्वतःच्या म्हणजे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करेल. हा मला विश्वाने दिलेला संकेत असतो की तू खुश राहा. तुझं वजन योग्य राखण्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून मला हा विश्वाने दिलेला संकेत असतो. कुणी दिसल्यावर आपल्याला त्याला हे नाही म्हणायचं की अरे ते किती म्हणजे ते गार्डन मध्ये बसलेले ते किती नवरा बायको, म्हणजे कोणाचं लग्न नवीन झालेलं असतं, मग ते बसतात आपल्या गोष्टी करतात. पण काही काही लोकांची सवय असते, मेन म्हणजे काही जुन्या विचारांचे लोक असतात किंवा आपणही सपोज, किती काय हे चालू चालू आहे यांचं, यांनी त्यांना काही घर नाहीये का, असे का बसले आहेत, असे का हे करतायत. मग आपण त्या तसं बोलतो. त्यापेक्षा जर आपण त्या जोडप्याकडे प्रेमाने बघवावं, की वाव, मला किती छान जोडीदार मिळाला, आमचं किती छान प्रेम आहे, आमचा संसार किती सुरू छान सुरू आहे, मग किती छान दोघं जण मस्त बोलतो. मग आपल्याला हे एक आपल्याला क्लू असतो युनिव्हर्सने दिलेला. हे जोडपं तुम्हाला जादूची सूचना देऊन जातं. आणि किंवा ज्यांना नाही आहे तर त्यांना तो जोडीदार मिळण्यासाठी म्हणून एक हा क्लू असतो. तुम्हाला एक चांगलं कुटुंब, तुमच्या बँकेत किंवा एटीएम जवळ जेव्हा तुम्ही जाल तर तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे याची जाणीव होतं. त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या घरात येता तेव्हा तुम्हाला खर आहे या भावनेनं तुम्हाला बरं वाटतं. ज्या लोकांना या गोष्टीची चवच नाही माहीत, तर ते लोक कधीच कृतज्ञ होणार नाही. घर काय असतं, घराला म्हणजे ज्यांना माहित नाहीये तर ते तेवढं कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. पण आज आपण आपल्या घराचं सुख घेतलेलं आहे, आपल्याला घर काय हे माहित आहे, आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता राहू. शेजारी राहणारी व्यक्ती कॉफी प्यायला बोलावते. रस्त्यात असलेले हे रस्त्यात दिसले जर तुम्हाला कोणी हात हलवत, तुम्हाला ओळखीचा व्यक्ती तुम्हाला शेजारी राहणारे, असे कृतज्ञता तुम्ही इथे कुठेही व्यक्त करू शकता. कोणी गुड मॉर्निंग म्हटलं, त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ व्हा की येस कोणीतरी आहे आपल्या शेजारी. मला किती छान शेजार आहे, मला सुखदुःखामध्ये मला किती मदत करणारा शेजार आहे. तुम्ही यासाठी कृतज्ञ होऊ शकता. तुमच्या स्वप्नातली गाडी कार तुम्हाला रस्त्यावरून जात असताना दिसेल, तर त्या व्यक्तीला अरे बापरे एवढी मोठी कार घेतली, रस्ता तर एवढा छोटा आहे, काय आहे एवढं, म्हणजे एवढं न आपला निगेटिव्हिटी देता जर आपण म्हटलं की वा मोटरसायकल बूट संगणक या सगळ्या भौतिक गोष्टीकडे आपण सुखाचं यादीकडे नजर टाकली, तर आपल्याला ती अर्थातच विश्वानं जादूची अशी एक सूचना दिली आहे. आणि कृतज्ञता त्यावेळेस तुम्हाला व्यक्त करायची, कारण ती तुमची इच्छा आहे. आणि ती तुमची इच्छा का आहे, कारण तुम्ही कधीतरी ते भोगलाय, आणि कधीतरी भोगलाय म्हणून तुम्हाला माहित आहे की त्याच्यात आनंद आहे आणि खुशी आहे, आणि म्हणून तुम्ही त्या इच्छा केल्या आहेत. जर कुणाला पैशाचं सुख काय असतं हे माहीतच नसेल, तर तो पैशाबद्दल कधी विचार करणार नाही. सो पुढे. रोजच्या अनेक घटनांमधून आपल्याला जादूचे संकेत मिळत असतात. तुमच्या दिवसाला सुरुवात होते आणि भेटणारी एखादी व्यक्ती तुम्हाला जेव्हा शुभ प्रभात म्हणते, तेव्हा या चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत ती देते. खरोखर आनंदी व्यक्ती जेव्हा भेटते, तेव्हा ती आनंदीपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत देते. आणि जेव्हा कधी कोठेही कोणत्याही वेळी तुम्ही एखादी व्यक्ती आभारी आहे असं म्हणता, तेव्हा ती तुम्हीही आभारी आहे असं म्हणावं हे सांगणारी जादूची सूचना असते. तुम्ही रोज करत असलेल्या अनेक गोष्टींमधून हे आपले विश्वनिर्मितीक्षम पद्धतीने आणि अमर्याद मार्गांनी तुम्हाला कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत देत असते. तुमचा या जादूच्या संकेताबद्दल कधी कधी गैरसमज होत नाही अथवा तो चुकीचा ठरत नाही, कारण त्याबद्दल तुम्ही जो विचार करता तो अगदी योग्यच ठरतो. हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतांचा वापर करते. त्यामुळे त्या क्षणाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्याच संकेताकडे तुम्ही आकर्षिले जाता. रोज आपल्याला मिळणारे संकेत आहे, रोज आपल्या सोबत हे संकेत आपल्याला मिळत असतात. विश्वनिर्मितक्षम पद्धतीने ते अमर्याद मार्गाने तुम्हाला कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत देतात. म्हणजे विश्वाने निर्माण केलेले विश्वनिर्मित जादूच्या संकेताबद्दल कधीही तुमचा गैरसमज होत नाही किंवा तो चुकीचाही ठरत नाही. गैरसमज केव्हा होईल, तुम्हाला जर ओळखताच आलं नाही ते, तर कारण त्यांच्याबद्दल तुम्ही जो विचार, सॉरी, प्राजक्ता हे तू सांग समजून.
ओके. वरचा पॅरेग्राफ सांगितला का मॅम तुम्ही, तो शुभप्रभातचा तो सांगितला वाटतं ना, गुड हा, मॉर्निंग. सांग पुन्हा थोडस, आज पाहुणे आहेत तर सांग. ओके, ठीक आहे. तर आपण जसं काल बघितलं किंवा आता पण मॅमने आपल्याला सांगितलं की जेव्हा कधी आपल्याला कोणी गुड मॉर्निंग विश करतं किंवा आपल्या दिवसभरामध्ये कोणी कधी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, शुभ सकाळ, शुभ दुपार असं विश करतं, तेव्हा तो आपण एक जादूचा संकेत म्हणून घेतला पाहिजे. की तो काय संकेत आहे, तो काय क्लू आहे की आपण आपली जी सकाळ बघितली आहे, है ना, किंवा एक चांगली सकाळ या कधी आपण जेव्हा अनुभव केली असेल किंवा आजची सकाळ जी पण चांगली सकाळ असेल, चांगली दुपार असेल, त्या त्या चांगल्या सकाळासाठी, दुपारांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असं त्या गुड मॉर्निंगचा अर्थ आपण घ्यायला पाहिजे. तसंच जेव्हा एखादी आनंदी व्यक्ती आपल्याला भेटते तर तिच्या आनंदीपणाबद्दल आपण कृतज्ञते म्हणजे हा एक जादूचा संकेत असतो आपल्याला, राईट. तर मग त्याच्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. किंवा आपण जेव्हा काय बोलतात कुठे बाहेर जातो, कोणत्याही वेळी आपल्याला म्हणजे कधी कधी तर आपण सर्व्हिस घेतो एखाद्या व्यक्तीकडून पण ती व्यक्ती आपल्याला थँक्यू म्हणते, है ना. जसं की आपण हॉटेलमध्ये जातो, ते दरवाजावरती उभे असतात, किती प्रेमळ नम्रपणे आपल्याला ग्रीट करतात, है ना. खरं तर आपण जातो त्यांच्याकडे त्यांची सेवा घ्यायला, पण तरी सुद्धा ते आपल्याला ग्रीट करतात. मग का नाही आपण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट, एक मिनिट, लालचं कोणतं बटन असतं, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आभारी आहे असं म्हणते, तर मग आपण का नाही तो एक मॅजिकल क्लू समजत की आपल्याला आभारी आहे, हे आपण त्या क्षणी आपण ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, असं इथे सांगितलं आहे. आणि नेक्स्ट पॅरेग्राफ जो आहे, तुम्ही करता का मॅम एक्सप्लेन? हा हा, करते. ओके, थँक्यू. रोज करत असलेल्या गोष्टींमधून का? हो हो. हा. तर आपण रोज करत असलेल्या अनेक गोष्टींमधून आपल्याला विश्व निर्मितीक्षम पद्धतीने, म्हणजे विश्वाने जे जे काही निर्माण केलेलं आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमधून अमर्याद कृतज्ञ, म्हणजे अमर्याद मार्गाने आपण कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत घेत, म्हणजे तो देत असतो. ते आपल्याला ओळखायचे आहे, ते घ्यायचे आहे. तुमच्या या जादूच्या संकेताबद्दल गैरसमज नाही होत की बरे, अरे हा माझा जादूचा संकेत आहे का, मला हे दिसलं तर हे खरंच आहे का. कुठलाच संकेत हा चुकीचा पण ठरत नाही, कारण त्यांच्याबद्दल आपण जो विचार करतो तो अगदी योग्यच ठरतो. हे विश्व जे आहे हे फक्त जादूचा संकेत देण्यासाठी तो फक्त काय करतो, तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करतो. कारण तो प्रत्यक्ष स्वतः येऊन तुम्हाला सांगू शकत नाही ना, किंवा दाखवू शकत नाही की तू बाबा हे घे, हे असं सांग, असं तो करू नाही शकत. तो त्यामुळं काय करतो, तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करतो आणि तुम्हाला तसे संकेत देतो. म्हणजे तुम्ही जर लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे आज जर मी म्हणते की येस, मला घर हवंय, मग मला कोणी म्हणतील, कोणी माझ्या समोर येतील, ते म्हणते ना मी घर घेतलं इथे, मग हा माझा जादूचा संकेत झाला की येस, तुला पण घर घ्यायचंय, तुला पण मिळणार आहे. तर गाडी अशा कशाला. प्रकारे तो आपल्याला जादूचे संकेत देत असतो. ज्या क्षणाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची आहे, तुम्ही त्याच संकेताकडे आकर्षिले जातात. जर मला 2 लाख रुपये महिना पाहिजे आहे, मला काल एक फोन आला ज्याच्यामध्ये मला एका व्यक्तीने सांगितलं की मी महिन्याचे इतके लाख कमवते. माझ्यासाठी हा जादूचा संकेत होता की येस, तू आज जे कमवते त्याच्यासाठी कृतज्ञ राहा, लवकरच तुझं हे पण स्वप्न पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. मग आपल्याला अलर्ट राहायचं आहे, आपल्याला अलर्टनेस आला पाहिजे. अलर्टनेससाठी आपण पास्ट फ्युचरमध्ये नाही अटकायचं आहे, आपल्याला प्रेझेंटमध्ये जगायचं आहे. प्रेझेंटमध्ये जगायचं आहे, प्रेझेंटमध्ये अलर्ट राहायचं आहे. काय कुठे होते ते आपल्याला अलर्टनेसनी बघायचं आहे. पुढे. जादूचे संकेत ओळखणे हा खेळ मी रोज खेळते. सरावाने हे विश्व मला देत असलेल्या सर्व जादूचे संकेत मला आता आपोआप ओळखता येतात. आणि त्या प्रत्येक संकेताबद्दल मी त्याचे आभार मानते. कृतज्ञतेच्या जादूला गती देण्यासाठी हा भोवतालचा संकेत देण्याचे जे नवनवीन मार्ग शोधतो ते मला दरवेळी तितकेच उत्कंठापूर्वक पूर्ण वाटतात, आश्चर्यचकित करतात. हम्म. येस. मित्र मैत्रिणी कोणाचा किंवा कुटुंबाचा एखाद्यानं मला फोन केला, जसं मी आता सांगितलं, माझ्या मैत्रिणी मला फोन केला
आणि मी खरंच कृतज्ञ आहे. म्हणजे तिने मला एक क्लू पण दिला, प्लस तिने मला खूप काही गोष्टी अशा सांगितल्या की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी दिशा मिळाली. सो मी त्यासाठी खरंच खूप खुश आहे. आजचा दिवस किती छान आहे जेव्हा एखादा म्हणतो, तेव्हा मला युनिव्हर्स सांगतो की येस, दिवसासाठी कृतज्ञता व्यक्त कर. आणि एखाद्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता जर व्यक्त करायची असेल, ती आपल्याला एक आठवण दिलेली असते. एक सेकंड, माझी स्क्रीन का नाही जाते खाली. हा. अं, तर एखादं उपकरण जेव्हा आता बंद पडलं, तर आपल्याकडे 6-7 उपकरण आहे. वॉशिंग मशीन आहे, गिझर आहे, गॅस आहे, मिक्सर आहे, ज्युसर आहे. जर माझं एखादं उपकरण बंद पडते, याचा अर्थ आहे की माझ्याजवळ ऑलरेडी एवढे सगळे उपकरण होती, पण मी कधीतरी कृतज्ञ राहिली का त्याच्याबद्दल? नाही. मग माझ्याकडे आहे त्याच्याबद्दल मला कृतज्ञ राहायचं. कारण कुठलीही गोष्ट जेव्हापर्यंत ती खराब होत नाही, किंवा कुठलीही एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा अटकत नाही, जिथे आपल्याला चॅलेंज येत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीचा आभार कधीच व्यक्त करत नाही. कारण आपण विसरतो ना. आपल्याला आपण सगळं टेकन फॉर ग्रांटेड घेतो. आता कालची गोष्ट आहे, आता आपल्याकडे गेले आपण इतके दिवसापासून क्लास करत आहे. एकदा फक्त जो काही मला चॅलेंज आलेलं, त्याच्यानंतर क्लास स्मूथ चालतोय. रेकॉर्डिंग होत आहे. वायफाय मस्त चालतोय. इलेक्ट्रिसिटी आहे. पण आपण किती कृतज्ञ आहोत त्याच्यासाठी. मग कालचा जो दिवस होता तो क्लूज होता की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. येस, ज्याने वायफाय काढलं त्याच्यासाठी, ज्याने वायफाय म्हणजे मला कनेक्शन आणून दिलं, माझं सन टेक्नॉलॉजीच्या त्या इंटरनेटसाठी मी खूप कृतज्ञ आहे. माझ्या या लॅपटॉपसाठी मी कृतज्ञता व्यक्त करते, जो मला झूम मीटिंग मध्ये मला इतका छान चालतो. माझी इलेक्ट्रिसिटी, माझ्या घरचं इलेक्ट्रिसिटी बोर्ड. तर हा एक क्लू होता कालचा. आजचा क्लू आहे की आपल्या लहान मुलांसाठी तुम्ही खूप कृतज्ञ राहा, कारण की ती आल्यावर आता आपल्या आजच्या लेसन मध्ये ती आपल्याला येत आहे. प्राजक्ताचा मुलगा येतोय आणि माझा भाच्याचा मुलगा येतोय. तर आपल्याला मुलासाठी कृतज्ञ व्हायचं आहे. छोट्या छोट्या बाळांसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सो बागेतलं एखादं रोपटं जीव धरण्यासाठी तगमगत असतं. मग आपण त्याच्यावरच आपण फोकस करतो, अरे हे झाड मी लावलं होतं, हे असंच झालं, ते तसंच झालं. हवं नको ते बोलतो. पण जी 10 झाडं चांगली आहे, त्यांच्याबद्दल आपण बोलतच नाही की परमेश्वरा इतकी छान झाडं दिली. तुम्ही त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. एखादं पत्र येतं अनपेक्षित धनादेशासाठी, आपण कृतज्ञता व्यक्त करण्याची सूचना देतो ना. मग याचा अर्थ एटीएम मध्ये पैसे काढायला जायच्या वेळेस एटीएम मध्ये असलेल्या लोकांची रांग बघतो, तेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. कारण तो आपल्याला एक संकेत असतो की तुमच्याकडे पैसे आहे. एखादी आजारी व्यक्ती भेटते, तेव्हा मी माझ्या तब्येतीबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त करू शकते त्यावेळेस, की परमेश्वरा मला तू खूप छान शरीर दिलं आहे. एक नवीन दिवस पाहण्यासाठी जेव्हा आपण खिडकीचे पडदे उघडतो, तेव्हा छान दिवसाबद्दल एक सुंदर ऊन आलेला आहे त्याच्यासाठी कृतज्ञता. नाही, पण आता कसं आहे, 2 दिवस थंडी पडली होती, आता सारखं ऊन आहे. तर म्हणजे मीही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सारखं आपण कुठे, थंडी पडली होती, आता थंडी गेली, थंडी पडली होती, थंडी गेली, ऊनच येऊन राहिलं, ऊन. अरे सकाळी पण एक छान थंडी हवा असते, संध्याकाळी पण एक छान थंड वातावरण असतं. इन बिटवीन दिवसामध्ये जर सूर्याने म्हटलं की मी येतो, तर त्याला आपण काय म्हणायचं, थँक्यू, तू येतोस, घरचे कपडे वाढतात, धनधान्य वाढतं, किती छान वाटतं, मला विटॅमिन डी भेटतं. हे कृतज्ञता व्यक्त करू शकतो. त्या छान दिवसाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. रात्री जेव्हा पडदे लावून घेतो, तर वाव, छान दिवसाबद्दल कृतज्ञता का, आज माझा दिवस किती छान गेला आहे, वाव, ही सुंदर रात्र. त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. पुढे. मॅम, हा पॅरेग्राफ वाचला नव्हता, पण मग तुम्ही एक्सप्लेन केला तर मग पुन्हा वाचू का? की नको, पुढचा वाच. हा. आपल्या भोवतालचे जादूचे संकेत ओळखायचा खेळ आज तुम्हाला खेळायचा आहे, हो ना? मग त्यासाठी तुम्हाला अगदी दक्ष राहून जागृततेने दिवसभरात या विश्वातील 7 जादूचे संकेत ओळखून त्या प्रत्येकाबद्दल आभार मानायला हवेत. उदाहरणार्थ, तुमचं वजन योग्य आहे, परिपूर्ण असावे असं वाटतं. नेमकी त्याच वजनाची व्यक्ती जर तुम्हाला दिसली, तर तो जादूचा संकेत मानून माझ्या या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणा. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, म्हणून तुम्ही एकापेक्षा अधिक संकेतांची निवड करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक संकेताबद्दल अधिक कृतज्ञता व्यक्त करता येईल. तुम्हाला जर वाटलं तर दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तेवढ्या अशा अनेक संकेतांचा तुम्ही शोध घेऊ शकता. गेले 24 दिवस जर तुम्ही रोज जादूच्या कृती करत असाल
तर तुम्ही आता अशा एका बिंदूपर्यंत पोहोचला आहात की जिथे हे सभोवतालचे विश्व सतत तुम्हाला देत असलेल्या सर्व संकेत तुम्ही जागृतपणे ओळखू शकता. कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा अनेक फायद्यांपैकी एक महत्वाचा फायदा म्हणजे ती तुम्हाला जाग करते, अधिक दक्ष, अधिक जागरूक, अधिक जाणीव असलेला बनवते. आणि अधिक दक्ष आणि जागरूक झाल्याने तुम्ही आणखी कृतज्ञता व्यक्त करायला लागता आणि त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न आणखी सहजपणे तुमच्याकडे आकर्षित करू शकता. आणि म्हणूनच या विश्वातील जादूचे संकेत ओळखा. कीर्ती मॅम. सॉरी. आपल्या भोवतालचे जादूचे संकेत ओळखण्याचा खेळ आज आपल्याला खेळायचा आहे. त्यासाठी आपल्याला अलर्ट राहायचं आहे, जागरूक राहायचंय. विश्वातील 7 जादूचे संकेत आज तुम्हाला ओळखायचे आहे. आणि ओळखल्यानंतर तुम्हाला आभार मानायचे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वजन जेवढं योग्य परिपूर्ण असावं असं वाटत असेल आणि त्यावेळेस त्याच नेमकी वजनाची व्यक्ती जर तुम्हाला दिसली, तर तो आपण एक जादूचा संकेत मानू. योग्य वजनाबद्दल आभारी आहे, मग त्यावेळेस आपल्याला हे म्हणायचं आहे. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. मग तुम्ही एकापेक्षा अधिक संकेताची सुद्धा निवड करू शकता. आणि तुम्हाला जर त्या संकेताबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली आणि तुम्हाला जर वाटलं की येस, आय एम व्हेरी मच हॅपी की मला देवाने हा क्लू दिलेला आहे, सो दिवसभरात शक्य असेल तेवढे तुम्हाला शोध घ्यायचे. 24 तासामध्ये अलर्ट राहायचं. तुम्हाला परमेश्वर नक्कीच क्लू देईल. आणि ही जादूची कृती करत असाल तर आता अशा एका तुम्ही बिंदूपर्यंत पोहोचाल जिथे तुम्हाला सभोवतालचं विश्व सतत तुम्हाला देत असलेले सर्व संकेत तुम्ही जागरूकपणे ओळखू शकाल. ही शक्ती अनेक फायद्यापैकी एक फायदा म्हणजे असा आहे की तुम्हाला ती जाग करते. तुमच्या स्वप्नांसाठी ती जाग करते. मग तुम्हाला आता मी का कृतज्ञता लिहू, मी का सकाळी उठू, मी का अमृत वेला केलं पाहिजे, मी का ग्रॅटिट्यूड लिहिले पाहिजे, मी कृतज्ञतेत राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आता इथे स्टॉप होतील. तुम्ही राहाल कृतज्ञता. कारण तुम्हाला तो शिकवतोय, कृतज्ञता राहायला शिकवताय, प्लस अलर्ट राहून तुमच्या स्वप्नांना सुद्धा गती देता शिकवतोय. अधिक दक्ष, अधिक जागरूक, अधिक जाणीव असलेला तो तुम्हाला बनवत आहे. हा लेसन हलक्यात घ्यायचा नाही आहे. आणि जर आपण दक्ष, जागरूक राहिलो आणि आणखी कृतज्ञता व्यक्त करणार, तर त्यामुळे काय होणार? आपली स्वप्न सहजपणे आपण आपल्याकडे आकर्षित करू. आणि म्हणूनच या विश्वातील हा जादूचा संकेत ओळखणं अतिशय आवश्यक आहे. जादूची कृती क्रमांक 25. जादूचा संकेत. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता त्या वरदानाबद्दल व्यक्त करून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. आज अगदी जागरूक राहा आणि दिवसभरात घडणाऱ्या प्रसंगांपैकी तुमच्या भोवतालचे कृतज्ञता व्यक्त करण्याचे किमान 7 संकेत शोधा. उदाहरणार्थ, तुमचं योग्य वजन जेवढं असावं, अगदी तेवढंच वजन असणारी व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणा. 3. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. आपल्याला वरदानांची मोजदाद करायची आहे. 10 वरदानं लिहायची. पहिलं वरदान बोलायचं. असं करून 10 वरदानं पुन्हा पुन्हा बोलून जादूचे आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं आहे. दुसरं, आपल्याला आज जागरूक राहायचं आहे. आणि दिवसभरामध्ये जेवढे कुठले प्रसंग तुमच्या सोबताली घडणार आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. किमान 7 संकेत शोधायचे आहे. जसं वजन तुम्हाला असावं जेवढं वाटतं आणि तुम्हाला तशी व्यक्ती दिसली तर, तुम्हाला गाडी हवी आहे, तुम्हाला गाडी दिसली तर, तुम्हाला घर आहे हवं तर, तुम्हाला एखादं घर दिसलं, घराबद्दल काही कळलं किंवा इंटेरियर, जसं प्राजक्ता मॅमला इंटेरियर करायचंय, मग त्यांना जर कुठल्या इंटेरियर साठी काही दिसलं किंवा एखाद्या शेजारी इंटेरियर चालू आहे तर मग हा त्यांच्यासाठी क्लू होईल. मग हे दिसल्यानंतर माझ्या अगदी योग्य, जसं आता वजनासाठी जर आहे तर माझ्या अगदी योग्य वजनासाठी मी आभारी आहे असं ती व्यक्ती म्हणेल. मी माझ्या घरच्या इंटेरियरच्या त्या इंटेरियरसाठी खूप आभारी आहे असं प्राजक्ता मॅम म्हणणार जेव्हा त्यांना ते दिसेल.
आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला जादूचा दगड हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल जादूचे शब्द उच्चारायचे. हा लेसन जो आहे हा इथे संपलेला आहे. इन शॉर्ट आपण खूप शॉर्ट मध्ये घेतला आहे. आणि लेसन हा आहे तुम्ही म्हणजे मला एक म्हणायचं आहे की तुम्ही जादूची कृती, जादूचे संकेत कधी ओळखणार आहात, जेव्हा तुम्ही हा गेम खेळणार. आणि हा जो गेम आहे तो अगदी असं अलर्ट राहून प्लेफुलनेसने खेळायचा आहे. आता हा गेम तेच व्यक्ती खेळतील ज्यांना खरं म्हणजे माहित आहे की जर मला पैसे पाहिजे म्हणजे मला काय मिळणार, आनंद मिळणार, खूप खुश होणार मी, वाव. आणि ज्या व्यक्तीने पैशाचा आनंद पूर्वी कुठेतरी अनुभवलाय तोच व्यक्ती हा विचार करेल की यस मला आनंद हवा आहे. एखाद्या व्यक्तीला दुसरं काहीतरी पाहिजे, त्याला त्याच्यात आनंद वाटतो. मग कारण जी गोष्ट आपण अनुभवत नाही जोपर्यंत, तोपर्यंत आपल्याला, समजा आता एखादी गोष्ट आहे की मी एखादी भाजी खाल्लीच नाही, तर मला कसा अनुभव येईल की ती भाजी चांगली आहे की वाईट आहे. हा, मी कधीतरी ती भाजी खाल्ली आहे, मला मला जसं उंदीव मी खाल्ला आहे एकदा आणि मला खूप आवडलाय आणि मला दरवेळेस वाटतं मला उंदीव खायचा खायचा खायचा. माझी ती इच्छा आहे की मला खायचं आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी मी ते प्रयत्न करेन. तसंच तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचं स्वप्न आहे, पैसा पाहिजे, तुम्ही पैसा चखलाय कधीतरी, तुम्ही पैशाची ती काय म्हणतात त्याला, आलिशान राहणं, मस्त तिची हॅपीनेस, ती खुशी तुम्ही कुठेतरी अनुभवली आहे. आणि ती अनुभवली आहे, मग तुम्ही आज ती त्याला तुम्हाला तुम्हाला ती हवी आहे. आणि ती हवी आहे, मग तुम्ही आज त्या उत्साहाने तो गेम खेळाल, अलर्ट राहाल सगळीकडे. म्हणजे तुम्हाला म्हणजे अलर्ट राहून तुम्ही जेव्हा हा गेम खेळाल, आणि जेव्हा व्यक्ती चांगलं अलर्ट राहून गेम खेळतो तर मग त्याला जिंकायचंच आहे. तुम्ही, युनिव्हर्स तुम्हाला मदत करणारच आहे. एखाद्या वेळेस नाही झालं तर मग पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे एक लाईफ इज अ गेम अँड लाईफ इज अ व्हेरी व्हेरी नाईस गेम. म्हणजे तुम्हाला तो असा अगदी आनंदाने खेळायचा आहे. एक असं उदाहरण देतो तुम्हाला, जो अश्विन म्हणजे क्लासमध्ये मॅडमने उदाहरण दिलं होतं. एक व्यक्ती म्हणजे त्यांची एक फ्रेंड होती, जिला प्रेग्नेन्सीसाठी थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे मे बी आता ते असं जसं कधी आपण लग्न झाल्यानंतर असे काही लोक असं ना, नको आम्हाला बाळ नको, आता मला बाळ नको ना, मग ते त्यांना खूप त्रास होतो मग. आणि मग असं झालं की त्या लेडीचं ऑपरेशन झालं, बाळ नाही झालं, म्हणजे बाळ गेलं. मग ती खूप नाराज राहायला लागली. मग नाराज राहता राहता मग कसं झालं की तिला चिडचिड व्हायला लागली. जेव्हा तिच्या आजूबाजूला मुलं राहायचे ना, तिला चिडचिड व्हायची. मग ती कुठे मॉलमध्ये जायची, तिला मुलं दिसायची, कुठे कुठे थिएटरमध्ये जायची, तिला मुलं दिसायची. आणि ती मग अश्विन मॅमला कॉल करायची की यार मैं जहाँ पे जाती हूँ ना, मुझे बच्ची दिखते, बच्चे दिखते, बच्चे बड़े इरिटेट होते हैं. म्हणजे ती अशी खूप अशी फ्रस्ट्रेट व्हायची. मग मॅमने तिला सांगितलं की ये यूनिवर्सल क्लू है। मैडम ने, यार तू बच्चे देखती तू खुश हो, यस तेरी लाइफ में बच्चे आने वाले हैं, बच्चे यूनिवर्स देना चाह रहा है, तो तुम्हें उन बच्चों को देख के खुश होना है. तुला ती मुलं बघून खुश व्हायचं आहे. तुला म्हणजे हा असा खुश तू राहिली तर तुला ऑटोमॅटिक तुझ्याकडे जी तुला ती वस्तू हवी आहे ती येईल. इन्स्टेड ऑफ इरिटेट होण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये खुश राहणार, मला ती वस्तू, मग मी खुश राहणार, माझे व्हायब्रेशन चेंज होणार आणि ती वस्तू मिळेल. आणि ही सत्य घटना आहे. मग त्या लेडीने जेव्हा ही तिची प्रॅक्टिस सुरू केली तर तिला छान 2 मुलं झाली. ती गोंडस 2 सक्सेसफुल त्या मुलांची आई आहे. हा एक एक्सपिरियन्स मॅडमने आम्हाला शेअर केलेला होता, जो मी तुमच्या समोर शेअर करते. तर हा लेसन सगळ्यांना समजला आहे असं मला वाटतं. समजला? पुढे नाही समजला असेल तर विचारा. काल प्राजक्तानी पण खूप छान समजून सांगितला होता. आज आपण थोडा फास्ट घेतलेला आहे. समजला नसेल तर विचारा, अजून काही तुम्हाला जर प्रश्न असतील तर. नेक्स्ट लेसन आपण घ्यायचं की नाही हे सांगा मला फक्त. अनम्यूट करून पण बोलू शकता तुम्ही. पहिला तर या लेसन संदर्भात कोणाला काही हे आहे का, डाऊट आहे, प्रश्न आहे, काही समजलं नाही असं काही आहे का? तुम्ही प्लीज बोला, कारण की एक दोन जरी बोलले ना तर थोडंसं बरं वाटेल. हम्म. हा लेसन घेतला, आज पण आपण हा घेतलेला आहे. तुम्हाला खरंच समजला का नाही समजला, तुम्हाला क्लू ओळखता येतील कसे ओळख की हे आवश्यक आहे. तुम्ही आज वर्तमानात जगायचं आहे, तुम्हाला पास्ट मध्ये नाही जगायचं आहे. तुम्ही पास्ट आणि फ्युचरचा विचार केला तर तुम्हाला वर्तमानामध्ये दिलेले, परमेश्वराने दिलेले क्लू कधी दिसणारच नाही. आणि जेव्हा तुम्ही क्लू खेळणं, म्हणजे हा जो आहे ना, हे आपल्याला कृतज्ञत राहण्यासाठी ठेवलेला हा दिवस आहे, म्हणजे हा गेम आहे. आता ऑलरेडी आपण सगळं करून चुकलेलं आहे.
24 दिवस आपली भरपूर प्रॅक्टिस झाली, आता 25वा दिवस आहे आपल्याला. 25व्या दिवसामध्ये आपल्याला अलर्ट राहायचं आहे आणि कृतज्ञतेत राहायचं आहे. जितकं जास्त कृतज्ञतेत राहणार, आपली स्वप्न कम्प्लीट होणार आणि ती आपल्याला भेटणार. सो एव्हरीवन प्लीज शेअर युअर व्ह्यूज, आणि पुढचं लेसन घ्यायचं की नाही तेही सांगा. स्वप्नील सरांचा काही प्रश्न आहे की काय? अनम्यूट करून बोलू शकता सर तुम्ही. थँक्यू. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की क्ल्यू ओळखायचा आहे, तर ते क्ल्यू आपण ओळखल्यावर हे खरं आपल्यासाठीच आहे की नाही, हे आपण म्हणजे हे कसं कळलं आपल्याला? जसं तुम्ही 111चा एक्झाम्पल दिलं किंवा तुम्ही गाडीचं पण एक एक्झाम्पल दिलं. ओके, तर त्याच्यामध्ये आपण ते कसं ओळखू शकतो की हे जे आपल्याला वारंवार दिसतं आहे तर ते आपल्यासाठीच आहे की नाही? माझा प्रश्न समजला तुम्हाला? येस येस, प्राजक्ता तू देते आन्सर. मी चालेल. करायचं. अं, आता एक मी माझं म्हणजे माझ्या सिच्युएशनशी कम्पेअर करून सांगते की मला फॉर्च्युनरचंच एक्झाम्पल घेते मी. की मला कसं कळतं ना, फॉर्च्युनर ही माझ्यासाठी जादुई संकेत आहे. कारण ते माझं स्वप्न आहे हे मला माहिती आहे. राईट. आता जर मला ऑडी जरी दिसली, मर्सिडीज दिसली, BMW दिसली, तो माझा मॅजिकल क्लू नाहीये किंवा तो माझ्यासाठी जादुई संकेत नाहीच आहे मुळी. कारण माझी ती इच्छा नाहीये, ना माझं ते डिझायर आहे, ना माझं ते ड्रीम आहे. तर मग उलट मी म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही कोणत्या स्पेसिफिक गोष्टीसाठी हा प्रश्न विचारला तो जर कळलं तर मग ते आन्सर देणं थोडं सोपं जाऊ शकतं. हो ना मॅम? फॉर एक्झाम्पल, सपोज आता तुमचं आहे, मला तरी एक असं वाटतं की जॉब आहे, ठीक आहे. येस. जॉबसाठी, आता तुम्हाला जॉबसाठी काही लोक सकाळी उठताना आपल्या जॉबवर जात आहेत, ते तुम्हाला दिसले. सो दॅट इज युअर क्लू. कुणी सांगितलं की अरे हा मी रेझ्युमे दिला आहे, दॅट इज युअर क्लू. अजून भरपूर असं म्हणजे तुम्हाला कुठे तुमच्या जॉबशी रिलेटेड तुम्हाला असे भरपूर क्लू दिसणार की तुम्हाला तिथे थँकफुल व्हायचं आहे. कोणी जॉबला जाताना जर तुम्ही म्हटलं की अरे यार याला जर जॉब आहे, हा चांगला रोज सकाळी जातो, माझ्याकडे जॉबच नाही आहे, असं नाही. तिथे आपल्याला काय व्हायचं की वा माझ्याकडे जॉब आहे, यस परमेश्वरा तू पण मला हा क्लू दिला, याचा अर्थ माझं स्वप्न पूर्ण होणार आहे लवकरच. तर तुम्ही हे असं इथे पकडू शकता. आणि मर्सडीज बद्दल हिने सांगितलं, तर माझं घराबद्दल आहे, रो हाऊस बद्दल आहे माझं. तर मला जर कोणी सांगितलं की अगं मी आता हे घर बुक केलेलं आहे, तर मी काय म्हणेल, वाव दिस इज माय क्लू. म्हणजे मला घर पाहिजे, मला एक घराचा क्लू मिळाला असं. अजून काही तुमचं सांगू शकता तुम्ही स्पेसिफिक? प्राजक्ता अजून यांना सांगू शकतेस तू? फॉर एक्झाम्पल जॉबसाठी अजून, आणि मला असं वाटतं तुमचं फर्स्ट अँड म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं जे जॉबसाठीच आहे, बरोबर? येस, हम्म. येस. हम्म. तुम्हाला कुठली ऍडव्हर्टाईज येऊ शकते तुमच्या डोळ्यासमोर, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ऍक्च्युली आम्ही सांगितल्याने तेच ते तुम्ही एक्झॅक्टली. लिमिटेड मग होईल, ते लिमिटेड तुम्ही मग तेच शोधत राहाल. तसं नाही राईट. करायचं. नाही, असं म्हणजे काय. याच्यासाठी तुम्हाला ती जागरूकता पाहिजे की हा आपला मॅजिकल क्लू आहे. हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. मी किंवा कीर्ती मॅम नाही डिसाईड करू शकत की सकाळी ऑफिसला जाणारे लोक हेच स्वप्नील सरांसाठी जादुई संकेत आहे. हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करणार तेव्हा ते तुमच्यासाठी तो मॅजिकल क्लू बनणार आहे. ओके, आणि हे थँक्यू. म्हणजे मी तर म्हणेल की तुमच्याकडे भरपूर क्लू आहे खरं तर. म्हणजे आता मी विचार केला म्हणजे तुमच्या दृष्टीने की कशासाठी असं कन्सिडर होऊ शकतं. तर मला तर खूप ऑप्शन्स दिसत आहेत. म्हणजे मी तर असं सकाळच्या वेळी बाहेर पण जात नाही, बट स्टील विचार केला की अरे हा कोणीतरी लॅपटॉप घेऊन जाताना दिसतं आपल्याला. सकाळच्या वेळी महिला ऑफिसला जाताना दिसतात, जेंट्स ऑफिसला जाताना दिसतात, किंवा एखादं ऑफिस कोणीतरी असं ते खडखड खडखड शटरचा आवाज येतो आपल्याला. ते सुद्धा एक ओपनिंगच आहे ना, की एखाद्या ऑफिसचं ओपनिंग होत आहे. किंवा कितीतरी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या येस. तुम्ही क्लू म्हणून घेऊ शकता. आणि त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युली आता माणसाचं ह्युमन माइंड असं असतं की
त्यावेळेस तुम्हाला बिलो द लाईनचे फिलिंग्स येऊ शकतात, जसं की हेट, अँगर, डिसअपॉइंटमेंट, वरी, फिअर, काळजी वाटू शकते. अरे मला कधी लागेल बाबा जॉब, अरे माझं जॉबचं काय व्हायचं. तर हे असं नाही करायचंय. ह्या भावना अजिबात तुमच्या मनाला टच पण नाही झाल्या पाहिजे. त्यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे की युनिव्हर्स तुम्हाला सारखं 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 हे आठवून द्यायचा प्रयत्न करतोय की स्वप्नील, तू तुझ्या जॉबसाठी कृतज्ञता व्यक्त कर. आणि रोज उठून मी तर म्हणेल, स्वतःचे स्वतः केस विंचरणे हे सुद्धा एक काम आहे. स्वतःच स्वतः आंघोळ करणं, कपडे घालणं, आपले ब्रश करणं, कपड्यांच्या घड्या घालणं, किंवा जे पण काही पण कामं तुम्ही करत असाल, जेवण करणं, हे सुद्धा तुमचं एक कामच आहे, राईट? जॉबला जाणं म्हणजे काय, आपण कामच करतो, बरोबर? मग हे पण तुमच्या कामाच्या अंडरच येतं. मग अशी जी छोटी छोटी कामं तुम्ही दिवसभरात करतात, जर तुम्ही फॅमिली सोबत राहत असाल तर आईने काहीतरी आणायला सांगितलं बाहेर गेल्यावर, तर किमान अर्धा लिटर दूध जरी आणलं तरी ते तुमचं काम आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं कोणी काम सांगतं, तो सुद्धा तुमचा मॅजिकल क्लू म्हणून तुम्ही घेऊ शकता, की मला कोणीतरी हे काम सांगितलं तर तो माझ्या जॉबसाठी मॅजिकल क्लू आहे. असं. थँक्यू. येस. थँक्यू सो मच. आणि लेसन पुन्हा वाचा. थोडा डीप लेसन आहे. समजून पुन्हा घ्या, नाही समजलं तर पुन्हा विचारा. आणि हम्म. म्हणजे अ, तुम्हाला आधी जागरूक राहायचंय. बस मी आता अजून काय सांगू, पुढे उद्या मी अजून एक दोन एक्झाम्पल देईल. पण आजच्यासाठी जे सांगितलंय प्राजक्ताने, दॅट इज परफेक्ट. प्रतिभा. येस, प्रतिभा मॅडम. अं, ताई, मला एक प्रश्न होता की मला क्ल्यू आता बऱ्यापैकी समजत आहेत, पण म्हणजे कालचं चॅप्टर झाल्यानंतर मी थोडा डीप स्टडी केला, कारण मी माझं स्क्रिप्ट मी बनवली आहे गेल्या 2 महिने झाले, आणि मी व्हिज्युअलाइज पण करते सप्टेंबर पासून. तर मला माझ्या जे आहे माझं स्वप्न आता, मी स्वप्नाचा एक ड्रीम मंत्रही बनवला आहे की आय अर्न 1 लाख पर मंथ इझिली अँड हॅपीली थ्रू माय योगा क्लासेस. ओके, तर मी ते व्हिज्युअलायझेशन वगैरे सगळं करते. तर सडनली मला स्टुडंटही येत आहेत, ऑनलाईन पण येत आहेत, ऑफलाईन पण येत आहेत, आणि सडनली परवा एक फोनही आला की तुम्हाला 10 किलोमीटरच्या आत ऍडव्हर्टाईज वगैरे करायची का. मग मला तो संकेत मिळाला की मला अजून ग्रो करायचंय, म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मला स्वतःहून कॉल आला वगैरे. आणि त्याच्या पुढे माझं असं ड्रीम होतं की मी ते अर्न करून माझ्या मिस्टरांना हेल्प करून माझा स्वतःचा एक ड्युप्लेक्स बंगलो घेत आहे. त्यात ग्राउंड खालच्या फ्लोअरला माझा योगा हॉल आहे, तिथे 20 ते 25 लोक बसू शकतील असं, आणि वरती माझं 3 बेडरूम हॉल किचन असं घर असेल. असं मी व्हिज्युअलायझेशन करत होती, आणि त्यानुसार मला माझ्या एरियातच मी विशालनगर, पिंपळे निलख, विशालनगर, पुणे या एरियातच हवं असं मी सगळं केलं होतं. तर त्यानुसार मला माझ्या एरियात अशा 3,000 स्क्वेअर फूट वगैरे असतील अशा जागाही दिसत होत्या इतके दिवस झाले. पण आता सडनली मी मागच्या आठवड्याभरापासून बघते की त्या जागा आपण क्लीन होत आहेत, तिथे कन्स्ट्रक्शन चाललंय वगैरे असं तसं सगळं. आणि दुसरी गोष्ट, आमचं काल थोडं बोलणं झालं तर त्यात असं लक्षात आलं की आपण जेवढे जागेमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत तेवढ्यात आपल्याला 3 BHK आपण घेऊ शकतो, आणि त्यातही आपण हॅपीली राहू शकतो असं. तर असं सगळं कन्फ्युजन चाललंय, तर मला ते एक्झॅक्टली संकेत ओळखता येत नाही, एक्झॅक्टली काय मी ड्रीम व्हिज्युअलाइज करायला पाहिजे पुढे. पहिलं तर मी असं म्हणेल की ड्रीम विषयी क्लिअरिटी कमी आहे असं मला वाटतं हा. तुम्हाला स्वतःलाच. आणि जोपर्यंत ती क्लिअरिटी तुम्हाला क्लिअर होणार नाही, तोपर्यंत ते जादुई संकेत बघण्यासाठी, जे आपण बोलतो ना, जेव्हा आपल्या डोळ्यात धूळ जाते तेव्हा आपण असं डोळे चोळत असं कसं बसं करून बघण्याचा प्रयत्न करतो, राईट? तेव्हा कदाचित एखादी गोष्ट समोर असते, आपल्या पण दिसत नाही. एक मिनिट प्लीज. तर समोर असली तरी आपल्याला दिसत नाही. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त हीच पहिली स्टेप आहे की तुम्हाला क्लिअरिटी पाहिजे. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही 2 महिन्यांपासून व्हिज्युअलायझेशन करताय, स्क्रिप्ट करताय. पण मग जर मी म्हणेल की जर 2 महिन्यांनंतर तुम्ही या स्टेजला आहात की आता तुमच्या माइंडमध्ये असं थॉट येत आहे की तुम्ही लँड घेऊन 300 स्क्वेअर फीटचं 3,000 स्क्वेअर फीटचं लँड घेऊन डेव्हलप करण्यापेक्षा जर 3 BHK मी घर घेतलं तर ते माझ्यासाठी बेनिफिशियल राहील.
म्हणजे हे सरळ साधं असं हे होत आहे ना, की आधी एक ड्रीम तुम्ही विज्युअलाइज केलं आणि आता तुम्ही वेगळ्या ड्रीम कडे जाताय किंवा वेगळी गोष्ट, म्हणजे कम्प्लिटली वेगळं आहे, राईट? नाही, ऍक्च्युली स्वतः डामाडोल झालाय काम, विश्वास कुठेतरी डगमगला. राईट. हा. कारण हा. म्हणजे आता मुलगी माझी 11वीत आहे, तिला MBBS करायचंय, तर तिचं पण पुढचं करिअर असं सगळं आम्ही विचार करायला लागलोय आता. ऍक्च्युली आपण काय विचार केला होता आधी, की म्हणजे आपल्याला काय शिकवलं आहे की स्वप्न तुम्हाला पाहिजे आहे. हं. तुम्हाला हे नाही विचार करायचा आहे की कुठून येईल, मग माझ्या मुलीचं हे आहे, मग हा इन्व्हेस्टमेंट इथून करू का मग तिकडून करू. स्वप्न आहे ना, मला पाहिजे आहे. मग हो. त्या स्वप्नावर तिथे टिकून राहायचंय. कसं मिळणार, कुठून मिळणार, कसं येईल, त्याचा विचार करायचाच नाहीये. ओके. तुम्ही तुमच्या जसं म्हणजे स्वप्नावर तेवढं फोकस तुम्हाला राहायचं आहे. जे थोडंसं काल थोडं कन्फ्युजन झालं म्हणून मी लगेचच आज विचारलं मी काय नाही नाही, करू. खूप छान एक्झॅक्टली केलं तुम्ही माझं आहे विचारलं. ते हा, तेच व्हेरी मी नाईस. कंटिन्यू व्हिज्युअलायझेशन करू शकते ना म्हणजे आता. पण ऍक्च्युली तिथपर्यंत येऊ नाही द्यायचं मनात. मी हा. तर म्हणेल कीर्ती मॅम, त्याच्या आधी ना प्रतिभा मॅम, तुम्ही एक थोडा निवांत वेळ काढा, थोडा वेळ स्वतःसाठी द्या आणि स्वतःलाच तुम्ही विचारा की ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला काय हवं आहे. आणि हे ओके. उत्तर तुमच्या मनाच्या आतून येऊ द्यात. बाहेरचे जे सर्कमटन्सेस आहे, मुलीचं ऍडमिशन आहे, मुलीचं लग्न आहे, काही व्हॉट एव्हर जे बाहेर असतील, त्या सर्कमटन्सेसला तुमच्यावर ताबा नको घेऊन देऊ द्या. तुमच्या मनातून, तुमच्या खोल मनातून जी इच्छा आहे की काय हवंय तुला, प्रतिभा, प्रतिभा बोल काय हवं आहे. जसं अश्विन मॅमच्या एका सेशन मध्ये सांगितलं, काहीतरी भूक लागलीये, काहीतरी खायचंय. हा, बोल क्या खाना है, बोल काय खायचंय, बोल काय खायचंय, बोल काय खायचंय. आणि मग असं जेव्हा 10, 15, 20 वेळा विचारतं, तेव्हा हळूच आतमधून आवाज येतो की मॅगी. अच्छा, मॅगी खायची आहे तुला? अगं मग पहिल्यांदाच का नाही सांगितलं? मग तेव्हा कळतं आपल्याला की आपण किती आपल्या भावना मारलेल्या असतात किंवा किती दुर्लक्ष केलेलं असतं आपल्या स्वतःकडे. मग हे मी म्हणेल की अजून जरा तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हा, स्वतःला हे करा, कारण याचा आन्सर फक्त तुमच्या मधली प्रतिभा देऊ शकते. नो वन कॅन आन्सर दिस क्वेश्चन की काय राईट आहे तुमच्यासाठी किंवा काय म्हणजे लँड घेऊन डेव्हलप करणं करेक्ट आहे, की तुम्ही 1 लाख रुपीज अर्न करणं बरोबर आहे, की तुम्ही 2 लाख रुपीज अर्न करण्यासाठी बनला आहे. हे फक्त फक्त आणि फक्त याचे उत्तर तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही तुमच्यातल्या व्यक्तीला, तुमच्यातल्या प्रतिभाला विचाराल. आणि बाहेरची कोणतीच परिस्थिती हे नाही ठरवू शकत की तुम्ही कुठे राहायचं, कसं आयुष्य जगायचं. हा, पण तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, तुमच्या शब्दांमध्ये ती पॉवर आहे की तुम्ही ते ठरवू शकता. आणि हा विश्वास तुमच्या घरातल्या कोणालाही नसला तरी चालेल, पण तुम्हाला मात्र ठाम विश्वास असायला हवा हा. आणि ओके. मगच ते होणार आहे. थँक्यू. येस. थँक्यू सो आणि मच. आपण आन्सर सांगितलं ना, मिळालं. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. येस. आणि जे मनात दोन घोडे चालले ना, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह, तर तो निगेटिव्ह जास्त हावी न होऊ देता त्याच्याकडे लक्ष द्या. आणि बसा, स्वतःसोबत बसा एकदा. खरं. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. अजून कोणाला विचारायचं आहे काही? अजून काही प्रश्न आहे कोणाला? बोला अरुणा मॅडम. हॅलो मॅम. काल तर मी नव्हतीच लेसनला, मी तुम्हाला मेसेज टाकला होता. पण आजचा जो लेसन झाला त्याच्यावरून मला कसं मेकअप चा क्लास करायचा आहे, मी तुम्हाला सारखी सांगतेच आहे. पण मी तिथं काल गेली होती लग्नाला, तिथं सगळी म्हणजे माझी बहिणीची दिरांची मुलगी, आंटी माझी छान हेअरस्टाईल करून दे, आंटी मला जरा हे मेकअपचं करून दे, असं म्हणजे बरेच माझ्या भाच्याच्या बायको, मामी माझं जरा आवरून द्या, म्हणजे असं मला खूप लोकांनी म्हणजे असं हे केलं. म्हणजे मला त्यातून आता तुम्ही बोलताय त्यातून असं जाणवलं की हे कुठं ना कुठेतरी माझ्या प्रोफेशनलला रिलेटेडच आहे, की मला त्याबद्दल लोक तुम्ही करा म्हणून हा मला एक युनिव्हर्सनी दिलेला संकेतच आहे की हे तुझ्या ड्रीम सोबतच आहे. येस, बरोबर आणि आहे. अजून एक दुसरी रात्री, आणि रात्री मी काय गावी गेली होती, आम्ही परत येणार म्हणून मॅजिक माझा रॉक नेला नव्हता. तर मला ना रात्री झोपल्यानंतर झोपच येत नव्हती, खूप वेळ झालं झोप येत नव्हती. की रात्रीची शेवटची कृती केल्याने आपल्याला झोप, मला अक्षरशः ना मी इमॅजिन केलं की माझ्या हातामध्ये माझा मॅजिक रॉक आहे आणि मी त्याला दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी सांगते.
आणि लिटरली मी असं मनात इमेजिन केल्यानंतर मला 2 मिनिटात झोप लागून गेली. वाव, मस्त. आणि एवढे गावाला ना एवढे मच्छर वगैरे होते. तर मला एक मच्छर पण नाही चावला आणि मी ड्रीमच्या त्या म्हणजे माझ्या माझ्या हातात माझा मॅजिक रॉक आहे सांगते. असं करत करत मी झोपली. मला इतकी झोप लागून गेली की सकाळी जेव्हा म्हणजे जावेने मला उठवलं तेव्हा जाग आली. वाव, छान. त्याऐवजी म्हणजे तुम्ही आपलं असंही म्हणजे जेव्हा कधी हे तुमचं जस्ट एक क्वेश्चन म्हणून मी घेते की कधीतरी आपण बाहेर हं, जातो आणि आता तुम्ही ठीक आहे ते इमॅजिन केलं की तुमच्या हातात रॉक आहे. पण मग जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपण पटकन म्हणजे आपण तर नक्कीच अशा जागेवर राहतो की जिथे आजूबाजूला दगड असतातच कुठे ना कुठे. मग अशा हा वेळी हा हो तुम्ही हो आता ठीक आहे अंधार वगैरे असेल तर ठीक आहे पण उजेड असेल किंवा शोधण्यासारखी वेळ असेल तर तुम्ही पटकन एखादा दुसरा दगड सुद्धा घेऊन त्याला मॅजिक रॉक बनवू शकता. असं काही नाहीये हा एकच दगड आहे जो तुम्हाला आयुष्यभर चालवायचा आहे, असं नाहीये. तुम्ही बदलत पण ओके राहू हा शकता. आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता जसं अश्विन मॅमचं आहे की त्या सारख्या ट्रॅव्हल करत असतात, वेकेशनला जात असतात. मग त्यांच्या ट्रॅव्हल बॅग मध्ये एक वेगळा स्टोन असतो. राजन सरांचं नागपूरला जाणं येणं असतं तर सरांचं तिकडे त्यांच्या त्या घरी वेगळा स्टोन आहे, पुण्यातल्या घरी वेगळा स्टोन आहे, त्यांच्या बॅगेत असतो, त्यांच्या ऍक्च्युअल मुंबईच्या घरी असतो. म्हणजे असे मल्टिपल तुम्ही ठेवू शकता. असं काही नाहीये की एकच स्टोन कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. सो मग ओके हा हा, हे जस्ट सगळ्यांसाठी सांगणं होतं. येस. चालेल थँक्यू. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. आपण ज्यावेळी जादू प्रॅक्टिस करतो तर आपल्याला असं स्पेसिफिकली व्हेजिटेरियन असणे गरजेचं असतं का? नाही, बिलकुल नाही. ओके ओके. असं केलं तर या सेशन मधलेच कदाचित निम्मे लोक पळून जातील. थँक्यू थँक्यू. तुम्हाला नॉनव्हेज खाण्यामध्ये आनंद वाटतो का? म्हणजे सध्या घरी खातात, मी नाही खात. म्हणजे मी सोडलाय नॉनव्हेज हम्म. कोरोनाच्या काळापासून. अच्छा. हा. असं काही नसतं. हा. हा, म्हणजे जर एखादी व्यक्ती आहे जिला व्हेज खाणं म्हणजे घासपूस खाणं काय ते खायचं असं वाटतं आणि नॉनव्हेज खाणं म्हणजे वा मस्त मसालेदार असं चविष्ट काहीतरी आहे आणि तिला जर नॉनव्हेज खाऊनच आनंद भेटत असेल तर ते खा पण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. काहीही खा पण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. काही नाही खाल्लं तरी पण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. त्यामुळे खाणं पिणं या गोष्टी दुय्यम आहेत. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ही प्रायमरी आपलं हे पाहिजे, उद्दिष्ट पाहिजे जीवनाचं असं म्हणेन मी. येस. थँक्यू. ग्रॅटिट्यूडचा स्वर्णिम धागा ओढायचा ओढायचा आता कंटिन्युअस तेच करायचे. सो आय थिंक सो नो बडी हॅज एनी क्वेश्चन्स. येस. आज स्टॉप करूया, उद्या करायचा दुसरा लेसन. चालेल कारण संडे ऑलमोस्ट अँड आय थिंक सो क्राऊड पण तेवढा नाहीये, कमी सगळेजण आहे. एन्जॉय करत आहे. येस. येस, रेकॉर्डिंग मेंबर आहे आज आपल्याकडे. रेकॉर्डिंग बघतील आता. ओके, सो विल स्टॉप टुडेज सेशन. चालेल. हम्म. ब्लेसिंग्स द्या सगळ्यांनी. खिडक्या उघडा आपल्या. लोकांना थंडी आहे म्हणून नुसते खिडक्या बंद करून बसतात ते सगळे लोक. सगळ्यांची मंगलमय स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांना सगळं त्यांच्या मनासारखं जे हवं आहे, जे चांगलं आहे ते मिळू दे परमेश्वरा. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस मीटिंग. थँक्यू प्राजक्ता, थँक्यू वायफाय, थँक्यू झूम, थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू थँक्यू थँक्यू. 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 थँक्यू एव्हरीवन.